एवढी भांडी मांडणीत मांडायची होती. आता ही असली हलकी सलकी काम करायची होय ग मी? हा तू ब्लॅक तुम्हा सुना एवढंही होत नाही ग. हा आत्याबाई चहा देऊ का तुम्हाला? नाही ना ग मला. लाले मी जरा जाऊन येते. कुठे झालाय तुम्ही? दुकानात गोपाळला बघून येते. कशाला? काय काम असलं तर मला सांगा, मी करते. आता काय सांगू तुला लाले, मला ना त्याची लक्षणं काही ठीक दिसायला झालीत. मध्येच सगळ्यांपासून लांब काय जातो या. रात्री उशिरा बी आला तो पूजेला. नक्की काय चाललंय ना त्याच्या डोक्यात मला बघायलाच पाहिजे. अहो तुम्ही उगाच काळजी करताय. ते कामात असतात, कामाचे विचार डोक्यात असतात त्यांच्या, त्यामुळे कशाचंच भान नाही राहत यांना. अहो जेवणाचं पण भान नाही राहत. तर हेच तर वागणं मला त्याचं पटत नाहीये. मला तर आता काळजीच वाटायला लागली आहे ग लाले की तू हे घर सोडून जायला न ग. तो कसला जातोय? आता बापानं एवढं नावावर करून दिलंय, काय कमी आहे तवा त्याला? पण फुलत आहे व्हायचं लक्षच ठेवा बरं का त्याच्यावर. म्हणजे बाई यंदाच्या टायमाला सगळं इकून टिकून पळून नाही गेला म्हणजे झालं. तसं बी त्याचं काही हित मन रमतंय असं वाटत नाही मला. काय कुठं जाणार नाहीत ते. उगाच वाटेल ते बोलू नका. आहे का आता काय मनाने बोलते वय ग मी? हा अगं तो बारका होता तेव्हा कुठं मला वाटलं होतं का पळून जाईल म्हणून, पण गेलाच ना. हा आणि आता 2 दिवसापूर्वी पळून गेलाच नसेल कशावरून? पण आता नाहीच जाणार, सांगितलं ना एकदा. आणि आता पण पळून नव्हते गेले, ते गुंडांनी पकडलं होतं ह्यांना. हा तुमचा विश्वास नसेल ह्यांच्यावर, पण माझा हाय. त्यामुळे हा विषय आता इथंच थांबवायचा. आणि काय वाटतं बाई, हे आपल्या घरासाठी एवढं राबतात, तरी ह्यांनी घर सोडून निघून जावं याची वाट बघताय तुम्ही? शोभतं का तुम्हाला? बास आता हा विषय इथंच संपवायचा, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. आत्याबाई तुमच्या समाधानासाठी मी जाऊन बघून येते दुकानावर ह्यांना. काळजी नका करू. बघ सांभाळून जा ग. काय मग जित्या, काय डाउनलोडिंग असणार आहे? पाहुणे बाई गेल्यापासून काय कर म्हणाला का? तू तिथंच आहे का अजून? अरे बाहेर पड जित्या, बाहेर पड. अरे तुला सांगतो, माणूस का नाही पांढऱ्या केसासारखा असतो. एकदा का त्याला काळ केलं की पांढरं विसरायचं असतंय. मग परत काळ होत्यात, परत पांढरं झालं की परत काळ विसरायचं. काळ विसरलं की परत ते त्याचं काळ पांढरं करायचं. पांढरं झालं की काय? अरे काय बोलतोय ते गंडलं काहीतरी. ते जाऊ दे, तू लोड घेऊ नको जे ते अजिबात. अरे ते पाहुणे बाईचा येईल की फोन तुला. हा उगीच तू लोड घेत. अरे आज इकडे कस काय सुधाकर साहेब? काय नाही, ते जितेची रिक्षा बघितली ना, म्हटलं जितेला बरेच दिवस भेटलो नाही, भेटून जावं. काय जित्या, कसं आहे? आई कशी आहे? बरी आहे. आणि ती पाहुणी गंगा, तिचं काय कळलं का? ती गेली तिच्या गावाला, दिल्लीला. साधं भेटली बी नाही शेवटच. असं कसं? न भेटताच निघून गेली वे? हा परत मग काय तिचा फोन बिन आला का नाही? नाही ना. अरे तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली ना, म्हणून अर्जंट मध्ये जावं लागलं. ती बी फोन नाही केला, मेसेज केला. मेसेज? एवढे दिवस ह्याच्या घरात राहिली. हा आमच्या बी घरात कधी कधी यायची, गावात दिसायची. हा एकही काय अशीच निघून गेली, भेटलीच नाही तुला? अरे नाही ना, तेच म्हणतोय, तेच तर वाईट वाटतंय मला. अरे सामान बी घरीच आहे आमच्या, सामान घेऊन नाही गेली तर काय? असं सामान सोडून कोण जात? माणसाला किती जरी गडबड असली तरी ते सामान घेऊनच जातो ना.
असं काय नाही. आता मी इथून घरी जाताना काय दुकानातलं सामान घेऊन जातो का? वाटी वस्तारा कैची हे असं काय नसतं, इथंच ठेवतो ना. बरोबर आहे का नाही? ए दाढीच्या सामानात आणि कपड्या बिपड्यात काय फरक असतो का नसतो? का सगळं एकच असतं? हा बिंडोक क्या तोंड म्हणते हो. जिथे ते गंगाचा नंबर मला दे जरा. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया काय नंतर लागतोय का? प्रयत्न करा. नाही ना स्विच ऑफ लागतोय. हो माझ्या पंजोबांच्या काळातलं आहे. मला नवीन करावं लागणार आहे आता मला. एनिवे थँक्यू सो मच मला ड्रॉप केल्याबद्दल. लगेच थँक्यू म्हणले. हे तुमच्या शहरातल्या माणसात जगभर असता, गावातल्या माणसाला लगेच थँक्यू म्हणता. आमच्या गावात कोण कुणाला थँक्यू म्हणत नाही. हा जर का थँक्यू म्हणायचं वाटलं बिंदास चहाला घरी बोलावत्यात. नक्की नक्की मी एकदा सेटल होते आणि मग तुम्हाला मी नक्की बोलवीन चहा. हो नाही नाही चेष्टा करत होतो मी. तुम्ही लगेच मनावर घेताय. येऊ मी. हा तुम्हाला काय बी मदत लागू या गावात बिंदास मला सांगायचं. ह्या गावात आपलं छोटस दुकान आहे, हिम्मतराव लेडीज टेलर. अच्छा बर, हिम्मतराव तुमचंच नाव आहे का? नाही 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 नाही, हिम्मतराव आमच्या वडिलांचं नाव आहे. माझं नाव गोपाळ. अच्छा येतो.